नेरले तालुका वाळवा येथील सरपंच संजय पाटील यांनी गावातील प्रमुख प्रलंबित कामे आणि विविध मागण्यांसाठी दिनांक 16 रोजी पुकारलेले एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण संबंधित अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर गटविकास अधिकारी रघुनाथ पांढरे यांच्या हस्ते सरबत घेऊन स्थगित केले. सकाळी 10:30 वाजता उपोषणास सुरुवात होऊन दिवसभरामध्ये नायब तहसीलदार धनश्री यादव, पेठ सर्कल समीर पटेल, पाणीपुरवठा अभियंता संदेश बोथालजी, पंचायत समिती उपअभियंता रावसाहेब सरक, कासेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिश्चंद्र गावडे यांनी भेट घेऊन मागण्या जाणून घेतल्या आणि त्या 15 दिवसाच्या आत सोडवण्याचे आश्वासन सरपंच संजय पाटील यांना दिले. आरोग्य अधिकारी डॉक्टर शेंडगे यांनी उपोषणकर्त्यांची आरोग्य तपासणी केली. गावातील अतिक्रमणाच्या प्रश्नाबाबत पंचायत समिती, ग्रामपंचायत, पोलीस प्रशासन यांच्याकडून तोडगा काढणार असल्याचे सरपंच संजय पाटील यांनी यावेळी सांगितले. तसेच 15 दिवसात मागण्याची पूर्तता न झाल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारू असे उपसरपंच मनीषा माने यांनी सांगितले. यावेळी ग्रामसेवक सिराज अत्तार, नेरले नंबर 2 सोसायटीचे दिलीप पाटील, माजी उपसरपंच महेश पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य महेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य किरण पाटील, अनिल साळुंके, शरद बल्लाळ, राणी जामदार, जयश्री कुंभार, मंगळ पोळ, शैलजा पाटील, मनीषा गडाळे, माजी सरपंच छायाताई रोकडे आदी उपस्थित होते.